नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग। आज आपला पॉईंट आहे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर ॲज ॲमीटर। म्हणजे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर ॲमीटरमध्ये कसा कन्व्हर्ट करायचा। मग मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरला ॲमीटरमध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल तर त्या गॅल्व्हनोमीटरला छोटा रेझिस्टन्स की ज्याला आपण शंट म्हणतो एस, तो गॅल्व्हनोमीटरला पॅरलल जोडायचा आहे। Moving coil galvanometer is converted into ammeter by connecting low resistance called as shunt parallel to galvanometer। आता डायग्राममध्ये बघा, एक गॅल्व्हनोमीटर जी आहे त्याला लो रेझिस्टन्स कॉल्ड ॲज शंट एस, त्याला आपण पॅरललमध्ये जोडलेला आहे। सर्किटमधनं जाणारा करंट आय आहे, तो दोन भागामध्ये डिव्हाइड होतो। एक आय जी जो गॅल्व्हनोमीटरकडनं जातो आणि एक आय एस जो करणार आहे शंटमधनं जाणार आहे। आणि म्हणून आय इज इक्वल टू आय जी प्लस आय एस, आणि मग आय एसची किंमत येईल आय मायनस आय जी। आता बघा, जी आणि एस हे पॅरलल आहे आणि म्हणून पोटॅन्शियल अक्रॉस एस इज इक्वल टू पोटॅन्शियल अक्रॉस जी। पण पोटॅन्शियल अक्रॉस एस किती असेल, तिथून जाणारा करंट आय एस इंटू एस, आणि पोटॅन्शियल अक्रॉस जी का असेल, तिथून जाणारा करंट आय जी इंटू जी। आणि म्हणून एस इंटू आय एस इज इक्वल टू जी इंटू आय जी। मग पुन्हा बघा, पोटॅन्शियल डिफरन्स अक्रॉस एस इज इक्वल टू पोटॅन्शियल डिफरन्स अक्रॉस जी। मग आपण किमती भरूया, एस इंटू आय एस बरोबर जी इंटू आय जी। मग एस म्हणजे शंटची किंमत हवी आहे, मग एस बरोबर जी आय जी अपॉन आय एस। आता आपण आय एसची किंमत काढलेली आहे आय मायनस आय जी, ती किंमत भरूया। मग एस इज इक्वल टू जी आय जी अपॉन आय मायनस आय जी। याला म्हणतो दिस एक्सप्रेशन गिव्स द रिक्वायर शंट। या इक्वेशनमध्ये फक्त आपल्याला आयची किंमत भरायची आहे। आय हा एन टाइम्स आय जी असल्यामुळे आयची किंमत आपल्याला भरायची आहे एन आय जी। आता या ठिकाणी आपण आयची किंमत भरली एन आय जी। मग इक्वेशन झालं एस इज इक्वल टू जी आय जी अपॉन एन आय जी मायनस आय जी, आणि खाली आय जी कॉमन येईल आणि मग आय जीला वरचा आय जी जाईल, मग राहील एस इज इक्वल टू जी कंसामध्ये एन मायनस वन। इथे गॅल्व्हनोमीटर ॲज ॲमीटर हा पॉईंट संपलेला आहे। आपण इथे थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे। आपण इथे थांबू, पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन।